राची ढेरे यांच्या ललितबंध या लेखसंग्रहातून सह्याद्रीचा संरक्षक महाबळेश्वर हा लेख. आपल्याला महाबळेश्वर परिचित आहे. तो गिरिविहारासाठी साहेबाने सह्याद्रीचा हा उत्तुंग माथा शिवप्रभूंच्या नाकर्त्या वंशजांकडून लुबाडला आणि तिथे मालकमपेट उभी राहिली. तेव्हापासून आम्ही साहेब प्रणय साजरा करण्यासाठी महाबळेश्वरी जाऊ लागलो. जवळच ब्रह्मारण्यात विसावलेला महाबळेश्वर नामक शिव आणि त्याच्या समोरच्या शिखरावरील प्रतापगडावर प्रतापी स्मृतींनी विराजमान झालेला दुसरा शिव यांची दर्शने आम्ही केव्हा घेतोही, पण ती केवळ उपचार म्हणून, गिरिविहाराचाच एक भाग म्हणून, बसची सोय आहे म्हणून. त्या दर्शनांनी कसलीही उत्कट संवेदना आमच्या चित्तातून उसळत नाही. आपल्या काही सापडल्या हरवल्या हर्षखेद आम्हाला स्पर्श करू शकत नाही. क्षेत्र महाबळेश्वरी प्रारंभीच नजरेत भरते ते पंचगंगेचे देवालय. कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री आणि गायत्री. कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री आणि गायत्री या 5 नद्यांचे उगमस्थान या मंदिरात दाखवले जाते. यातील कृष्णा, वेण्णा आणि कोयना देशावर वाहतात आणि सावित्री कोकणात उतरते. गायत्री मात्र गुप्तच राहिली आहे. गुहांसारख्या 5 कोनाड्यांतून झिरपणारे पाणी एकत्र येऊन गोमुखातून पहिल्या तीर्थकुंडात पडते. उगमाच्या कोनाड्यावर मुख्य मंदिर असून पुढच्या तीर्थकुंडावर मंडप घातलेला आहे. मंदिराचे बांधकाम 200 वर्षापूर्वी कृष्णा, वेण्या, ककुद्यती, गायत्री व सावित्रीचे चरणी तत्पर परशुराम नारायण अनगळ यांनी केल्याची नोंद एका शिळेवर कोरलेली आहे. तर सभामंडपाचे काम इसवी सन 1872 मध्ये जमखंडीकरांनी केले. पंचगंगांच्या देवालयापासून जवळच महाबळेश्वर, अतिबळेश्वर आणि अन्य देवदेवता यांची मंदिरे आहेत. ही बहुतेक मंदिरे हेमाडपंथी बांधणीची आहेत. महाबळेश्वराच्या मंदिरातील शिवलिंग स्वयंभू खडकाचे असून त्यातून सतत जीवनधारा वाहताहेत. महाराष्ट्राच्या लोकमातांचे हेच आद्य उगमस्थान होय, असे जनश्रद्धा मानते. जे जे जीवनपोषक आहे त्याला कृतज्ञतेने पावित्र्य देण्याची ही जनप्रवृत्ती निःसंशय अनुकरणीय आहे. समर्थ रामदासांनी भारत भ्रमणानंतर कृष्णा काठ ही आपली कर्मभूमी करायचे ठरविले. तेव्हा इसवी सन 1634 मध्ये ते 4 महिने येथेच कृष्णेच्या उगमाशी राहिले होते. त्यावेळी महाबळेश्वराचा एक भावी भक्त शिवनेरीवर वाढत होता. त्यांनी स्थापन केलेला पहिला मारुती या ठिकाणी आजही समर्थांच्या विराट कार्याचा मूर्तक्षण उरी सांभाळून उभा आहे. सह्याद्रीच्या उत्तुंग शिखरावर विराजमान झालेला हा महाबळेश्वर किती जुना आहे कुणास ठाऊक. विद्वान म्हणतात की तो गोकर्ण महाबळेश्वराच्या मानाने अर्वाचीन आहे असेलही, पण उत्तुंग शिखरांना शिवरूप देऊन त्यांची पूजा बांधण्याची आणि त्या गिरींच्या मस्तकातून खळाळणाऱ्या गंगांना तीर्थरूप मानण्याची आमची प्रवृत्ती ध्यानी घेता हा आमचा मराठी महाबळेश्वरही जुनाच असावा असे वाटते. महाराष्ट्राच्या या डोंगरी प्रदेशाला मामलाहार असे नाव होते. मामलाहार म्हणजे मामलांचा म्हणजेच मावळ्यांचा प्रदेश. या मामलांचा अथवा महाबळांचा जो देव तोच हा महाबळेश्वर. दक्षिणेत मामल्लपुरम या नावाचे संस्कृतीकरण जसे महाबलीपुरम असे झाले, त्याचप्रमाणे हा मामलेश्वर पुढे
महाबळेश्वर जन्म बनला असेल. महाराष्ट्राचा महापराक्रमी यादववंशीय राणा सिंगणदेव इथे आला होता आणि त्याने इथे इसवी सन 1215च्या सुमारास मंदिर बांधून आणि एक कुंड बांधून देवाच्या पूजा-अर्चेची व्यवस्था बाबाजी कोळ्याकडे सोपवली होती, अशी माहिती परंपरेने जतन करून ठेवली आहे. शिंगणवाडी, शिंगणापूर या सिंहणाच्या नामखुणा महाबळेश्वरपासून फार दूर नसल्यामुळे या पारंपरिक समजुतीत तथ्य असावे असे वाटते. यादवांच्या विनाशानंतरही महाबळेश्वर स्वतंत्रच राहिला. इथले गगनचुंबी पहाड, पाताळवेधी दऱ्या आणि सूर्यकिरणांनाही वाट नाकारणारी घनदाट अरण्ये तुबीत येणे शत्रूला अशक्य होते. दीर्घकाळापर्यंत हा टापू शिर्क्यांच्या अंमलाखाली होता. पुढे विजापूरच्या आदिलशहाने शिर्क्यांकडून हा प्रदेश जिंकला, तोही शिर्क्यांसारखाच एका सह्याद्रीतल्या वाघाकडूनच, परसोजी बाजीराव मोरे यांच्याकडून. आपल्याच बांधवाला बुडविणाऱ्या या पराक्रमाबद्दल परसोजी मोऱ्याला जावळीची सत्ता मिळाली आणि चंद्रराव किताबही मिळाला. मोरे महाबळेश्वराचे भक्त बनले. त्यांनी इथल्या मंदिराचे जीर्णोद्धार केले. 7 पिढ्या त्यांनी जावळीत सत्ता गाजवली. महाबळेश्वराच्या भक्तीचे सोहाळे गाजवले. निबिड अरण्यांनी बनलेला शिवरूप सह्याद्रीचा जटासंभार चंद्ररावांच्या सत्तेने शोभत होता. पण इसवी सन 1655 मध्ये त्यांचा शुक्ल पक्ष संपत आला. सदैव कृष्ण पक्षाची स्वप्ने उरी नांदवणाऱ्यांची नावे चंद्रराव असली म्हणून काय झाले? एक ना एक दिवस त्यांची तोंडे काळी होणारच. स्वराज्याची साधना करणाऱ्या शिवप्रभूंना मोरे मानिनात. त्यांना आपल्या सत्ताभूमीच्या दुर्गमतेचा दर्प होता. आपल्या उसन्या राजेपणाचा ताठा होता. महाराज स्वयंभू राजे होते आणि सह्याद्रीच्याच दऱ्याखोऱ्यातले वाघ होते. त्यांनी मोऱ्यांना धडा शिकवला. स्वजनांशी आणि स्वराज्याशी हरामखोरी करणाऱ्या मोऱ्यांचा निःपात केला. मोरे स्वकीय होते. आपल्याच देशाचे, आपल्याच जातीकुळीचे आणि आपल्याच देवाचे भक्त म्हणवीत होते. पण तरीही महाराजांनी त्यांची गय केली नाही. कारण देशबुडव्यांच्या बाबतीत ही नाती पाळायची नसतात, असा शिवप्रभूंचा दंडक होता. शिवाचे भक्त म्हणवून घेऊनही जे भस्मासुरांची पाठराखण करतात, त्यांची गय करायची? स्वकीयांच्या हितावर निखारा ठेवून केवळ आपल्या वतनवाड्या वाढवण्यासाठी जे नित्य परकीयांचा लाळघोटा अनुनय करतात, त्यांची गय करायची? शिवप्रभूंना हे कदापि मंजूर नव्हते. हर हर महादेव या गर्जनांनी फसण्या इतके ते लेचेपेचे नव्हते. 96 कुळीच्या दिखाऊ खानदानीने ते विरघळणारे नव्हते. स्वराज्यनिष्ठा हा त्यांचा एकमेव अंतिम आदर्श होता. त्याच्याशी विरोध वागणारा स्वकीय असो वा परकीय असो, स्त्री असो वा पुरुष असो, त्याचा अडसर तात्काळ दूर करण्यासाठी ते आपल्या सर्व शक्तिपणास लावीत असत. मोऱ्यांना सांभाळण्याचा त्यांनी हर प्रकारे प्रयत्न करून पाहिला होता. स्वराज्याच्या अंतर्गत स्वतंत्र वतनवाड्या आणि जहागिऱ्या त्यांना मंजूर नसतानाही त्यांनी मोऱ्यांना जावळीचे राज्य भोगायची अनुज्ञा दिली होती. आदिलशहाच्या गंडांतरात त्यांची पाठराखण केली होती. त्यांच्या शिरजोरीला 4 वेळा क्षमा केली होती. पण मुजोरीची परिसीमा गाठल्यानंतरही त्यांना ज्यांनी क्षमा केली, आपले म्हटले, अभय देऊन जवळ ठेवून घेतले, त्यांच्याविरुद्ध शत्रूशी संधान बांधणाऱ्या मोऱ्यांचा महाराजांनी अखेरच्या क्षणी निःपात केला. 2 मुलांसकट यशवंतराव मोऱ्यांची त्यांनी वाट लावली. न्यायनीतीचा नि सत्यशिवाचा घात करू पाहणाऱ्या शक्ती रक्ताची नाती पांघरून पुढे उभ्या राहिल्या. तेव्हा शिवप्रभू अर्जुनासारखे विकल बनले नाहीत. अथवा जेव्हा अशा शक्ती
गोंडस रूपे घेऊन स्वराज्याचा गळा दाबायला प्रवृत्त झाल्या तेव्हा भीष्माप्रमाणे गळ फटले नाहीत. कारण त्यांच्या वाटा रामाने नि कृष्णाने रुळवलेल्या होत्या. मोऱ्यांची पारघाटातली रामवरदायिनी भवानी महाराजांनी प्रतापगडावर विराजमान केली आणि लवकरच प्रतापगडाच्या पायथ्याशी एक 32 दातांचा बोकड बळी देऊन त्याचे लुटलेले वैभव महाबळेश्वराच्या चरणी वाहिले. त्यांनी शिवाच्या मंदिरावर सोन्याचा कळस चढविला. शिवो भूत्वा शिवम यजत हे श्रेष्ठ भक्तितत्व आगळ्या अर्थाने सार्थ बनले. लेख समाप्त.